येतात. आता येणार नाही तुम्हाला, पण 7वी 8वी किंवा 6वीला पण प्रश्न येतात. नेमकं कोणतं चिन्ह घ्यायचं? 18 गुणिले -5. इथं प्लस इथं नसलं तरी पण चालतंय, प्लस मी दिलंय तुम्हाला समजण्यासाठी दिलंय. आता बघा सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला कसं घ्यायचं चिन्ह. आता आपण प्लस आणि मायनस इथं जे चिन्ह दिले काय करायचे? झाकून ठेवलंय. इथं प्लस दिलं ना, प्लस 18 आणि -5 म्हणजे किती येणार आहे चिन्ह? 18 पाचे किती 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 येणार? 90. आता 90 नेमकं कोणतं घ्यायचंय? आता प्लस आणि मायनस दाखवा म्हणजे काय येणार? -90. समजलं? -90 येणार. आता पुढचं बघा. हा मायनस आहे इथं. -5 गुणिले -6. आता मी मायनस दाखवून ठेवलं. काय उत्तराचं चिन्ह येणार आहे? काय येणार? प्लस. 5 होतं किती? प्लस येणार का मायनस येणार? प्लस. त्याला चिन्ह नाही दिलं तरी चालतंय, प्लसचं चिन्ह नसलं तरी, नुसतं 30 जरी लिहिलं तरी चालतंय. इथं समजण्यासाठी दिलेलं आहे मी. प्लस 7 गुणिले -7. प्लस दाखलं, मायनस दाखलं म्हणजे उत्तराचं चिन्ह कोणतं येणार आहे? 9 7 किती होतंय सांगा? 63. कसं येणार आहे 63चं? प्लस मायनस काय येणार? -63. त्यानंतर बघा इथं काय काहीच चिन्ह दिलं नाही बघा, म्हणजे इथं याचं चिन्ह काय आहे? 8चं चिन्ह प्लसचं चिन्ह आहे, म्हणजे बेरजेचं चिन्ह. 8 प्लस 8 गुणिले -9 काय येणार आहे? 8 9 किती? 72. प्लस 8 गुणिले -9 चिन्ह कोणतं येणार आहे? -72. समजलं? आता हा प्रश्न काय करायचा तुम्ही सोडून दाखवायचा मला. ठीक आहे? ओके.